हां, ती सांगतो हैदराबादची. याच्या आधी मला घडलेलं पहिल्यांदा. हैदराबादला पण सेम साईड व्हिजिटसाठी गेलेलो मी. हैदराबादला एअरपोर्टच्या बाजूला ना हायवे आहे. त्या हायवेच्या बाजूला एक जंगल आहे. त्या जंगलाच्या इथं ना हॉटेल्स बांधलेत आता. आधी जंगल होते ते, आता हॉटेल्स बांधले तिथे. त्या हॉटेलमध्ये आम्ही नवीन होतो, हैदराबादला पहिल्यांदा गेलेलो. आम्हाला काय माहिती नव्हती आणि आम्हाला जिथं जायचं होतं ते तुक्कुगडा म्हणून एक गाव आहे. तिथून ते भरपूर लांब आहे. एक ओला उबरने गेलास तरी एक 15-16 किलोमीटर पकड, तेवढं लांब आहे. तेवढं आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं. तर आम्ही बोललो पहिल्यांदा आहे, आज इथं राहू. उद्या कंपनीतल्यांना विचारू की जवळपास कुठं हॉटेल आहे आणि तिथं राहू. आम्ही राहिलो इथं. पूर्ण जंगल आहे. त्या जंगलात 2 हॉटेल आहेत आणि 5 फ्लोअरची हॉटेलची बिल्डिंग. त्यात फक्त आम्ही दोघंच राहतोय. पूर्ण बाकी कुठंच काय नाही. आम्ही बघतोय म्हणजे नॉर्मल चेलपेल दिसतेच, आपण बरोबर, जातोय, कोण येते बरोबर. जेवायला, कोण येते, काहीच नाही. आम्ही विचारलं त्याला की रेस्टॉरंट आहे का? तो बोलतो नाही आहे. इथं रेस्टॉरंट तुला लांब लांबपर्यंत कुठंच नाही भेटणार, 2 किलोमीटर जायला लागेल. बोललो ठीक आहे, झोमॅटो करू. चिकन बिर्याणी मागवली, खाल्ली आम्ही. त्यातले उरलेले चिकनचे पीस वगैरे आहे ना, ठेवलेले असे की आता बस झाले. फेकायला. आम्हाला अंदाजा नाही की किती पुरेल आम्हाला, म्हणून आम्ही जाम मागवले, एक्स्ट्रा मागवले आणि मग ती फेकायला ठेवली. रात्र झाली, आम्ही झोपलो ना, मला जाग आली, टॉयलेटला आली. अशी जागा अचानक नाही आली, टॉयलेटला आली. मला उठलो, टॉयलेट वगैरे केली, लाईट चालू केली, टॉयलेट केली, लाईट बंद केली. येऊन झोपलो तर लाईट आपोआप चालू झाली. मला स्विचमध्ये खराबी असेल. उठलो वापस, लाईट बंद केली मी, चालू झालेली. वापस येऊन झोपतोय, लाईट वापस चालू झाली. मग मला वाटलं आता इलेक्ट्रिकल इंजिनियर, स्विच खराब असेल म्हणून मी गेलो, स्विचवर जोरात फटके मारले, बंद झालं. लाईट बंद केली, ती बंदच राहिली. मग मी असं झोपलोय आणि हॉटेलमध्ये एक 0चा बल्ब असतो, तो लावलेला होता. आणि मला सवय काय, टॉयलेटचा दरवाजा लाईट चालू ठेवायचा, थोडा ओपन ठेवायचा, थोडा उजेड बाहेर आला पाहिजे, म्हणजे आपण डायरेक्ट जाऊ शकतो टॉयलेटला. झोपलो असा, काय थोड्या वेळाने ना पिशवीचा आवाज यायला लागला, जी बिर्याणी ठेवलेली. आवाज आला, हवेने वगैरे आवाज येत असेल म्हणून मी काय लक्ष नाही केलं. एक अर्ध्या तासाने ना मी त्या आवाजाकडे लक्ष देतो, म्हणून मी जागाच आहे. मी तो आवाज बघतोय की कसला आवाज आहे, फॅनचा आवाज आणि हे ते सगळं माझ्या डोक्यात ते. मग माझं काही लक्ष नाही. मग मी असं झोपलं नुसतं, बाजूच्या माणसाकडे बघतोय, बाजूचा जो सोबत होता त्याच्याकडे बघत झोपलोय. अचानक ना माझ्या पायाजवळ हॉटेलचे कुशन कसे एकदम हे असतात, मऊ असतात, पायाजवळ ना प्रेस झाला असं एकदम, खाली कोणतरी बसलाय, माझ्या पायाजवळ कोणतरी येऊन बसलाय. तर नाही बोललो, बाजूला तरी होय, कोण येऊन बसणार. थोड्या वेळाने माझ्या कमरेजवळ दबली अशी पूर्ण सीट, माझं असं खाली गेलं एकदम. काय भाई काय. मग नंतर आणखी थोड्या वेळाने माझ्या छातीजवळ खाली गेलं. आता छातीजवळ आलं तर तू घाबरणारच, आणि नॉर्मल आता मी दाबतोय तर खाली जातं, ते कळतं कोणाला पण. मग नंतर छातीजवळ आलं ना, मी असं झोपलेलो, माझ्या केसावरनं असा हात फिरवतोय अक्षरशः. माझे केस नॉर्मल तू वाऱ्याने उडतात, तुला कळतं वाऱ्याने कसे उडतात, असं भास होतोय कोणतरी हात फिरवतोय. तर माझी फाटली. त्या बाजूच्या माणसाला जोरात असा चिमटा काढला मी, तो उठला लगे. बोलते क्या हुआ? बोलते कुछ नहीं, ऐसा ऐसा हुआ मेरे साथ. अरे कुछ नहीं, सो जाओ, कुछ नहीं होतं. मग सकाळी आम्ही उठलो ना, बघतो तर बिर्याणी जे ठेवलेली ते आईस पाईस पडले पूर्ण रूममध्ये. अच्छा, इथे इथं तिथं पडले. चिकनचे पीस आहेत ते खाल्लेले आहेत, फक्त हाडं उरलेत त्याचे, फक्त हाडं उरलेत. चिकनचे पीस पूर्ण खाल्लेले आहेत, बिर्याणी इकडे तिकडे. उतरलो मी जसा सकाळी, पायाला सगळा राईस लागला. राईस कसं काय? ते बोलतात चुहा खाय होगा, उंदीर कसा खाणार, आणि एवढी बिर्याणी कशी खाणार उंदीर. नाही बोलले, ते 2 पॅकेट होते, म्हणजे अर्धा किलो बिर्याणी होती आणि त्याच्यात चिकनचे 2 पीस होते, मांड्या 2. तेवढ्या उंदीर तर नाही खाऊ शकत. आणि राईस पूर्ण पसरलेला. मग आम्ही मला सवय आहे की विचारायचं की काय असं होतं. मग मी खाली गेलो, त्या हॉटेलच्या मालकाला विचारलं, अरे ऐसा ऐसा हुआ है मेरे साथ. माझ्याशी भांडणं करायला लागला. अरे तुम हमारे हॉटेल का नाम बदनाम, जाओ निकलो इधर से. कोण पण असं पळवत नाही, तो सांगेल अरे सर कुछ हुआ होगा असं, तो निकलो इधर से, नाही रुकणे का, अभी क्या अभी निकलो. पळवला आम्हाला. मग आम्ही आलो, कंपनीत गेलो, सर्व काम वगैरे केलं. असा विषय काढला मी तिकडच्या माणसावर. अरे बोला एयरपोर्ट के बाजू में ना एक हॉटेल में रुके थे, ऐसा ऐसा हमारे साथ सीन हुआ है. तर अरे पागल है तुम लोग, उधर नहीं रुकने का. उधर पहिले काय माणसं वगैरे मारून टाकले असतील, असं काय सीन असेल किंवा स्मशानभूमी असेल, काय माहीत नाही. तो पण म्हणजे क्लिअर सांगत नव्हता. बोलतो तिकडं पण असं असं आहे, तर उधर क्यों रुके तुम, हमको इधर बोलने का, हमने आपके लिए हॉटेल का इंतजाम किया था. मग नंतर मी बोला नहीं ऐसा ऐसा हुआ है. बोलते आइंदा से आएगा उधर नहीं रुकने का, उधर कैसा ज़्यादा ये होता रहता है, कारण तो सामसूम एरिया जंगल आहे, मर्डर वगैरे होत असतं तिथं, त्याच्यामुळे ते असं त्याचंच कोणीतरी. पण त्याचं कारण नाही समजलं ते कोण होतं, कारण नाही